शिक्षी या चॅनलमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. तर आज काय बनवायचं आपल्याला, नारळाच्या ओल्या खोबऱ्याची चमचमीत तोंडाला पाणी सुटणारी अशी बर्फी. तर मऊ लुसलुशीत पानेदार आणि बघायला पण खूप सुंदर, खायला तर अप्रतिम, म्हणजे खूपच सुंदर अशी बर्फी आज मी बनवणार आहे. तर यूट्यूब फॅमिली कुठेही जायचं नाही, आपला पूर्ण व्हिडिओ बघायचा, लाईक करायचं, सबस्क्राईब करायचं. सबस्क्राईब केल्यानंतर माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला येऊन भेटणार आहे. जर सबस्क्राईब केलं नाही तर व्हिडिओ बघायलाच भेटणार नाही. एक एक लाईक करायची आणि संपूर्ण व्हिडिओ बघा. तर आजची ओल्या नारळाची मऊ लुसलुशीत पानेदार बर्फी, खायला पण सुंदर, दिसायला पण सुंदर. चला तर पटकन मग रेसिपी बघूया आपण. आपण ठेवलेली आता इथे कढई गरम करायला. कढई गरम करून त्याच्यामध्ये टाकणारे दूध. दूध आपल्या अंदाजाप्रमाणे घ्या. आपल्याला किती बर्फी बनवायची असं काही त्याला प्रमाण वगैरे काही नाही, तुमच्या अंदाजाने तुम्ही टाकू शकता दूध. तर मग मी आता 1 ते 1.5 कप चहाचा आपला असं इथं बर्फी बनवण्यासाठी दूध घेतलेलं आहे. दुधाला उकळी आलेली, कढई गरम पण झालेली. तर मग म्हटलं चला आता कढईत आपल्या इथं दूध टाकून घेऊ आणि दूध टाकायचं आहे. छान अशी उकळी येऊन द्यायची आहे. 1 स्टील काचेची वाटी आपल्याकडे, तर तेवढी वाटी भरून मी साखर टाकलेली आहे. 1 ते 1.5 कप साखर असेल कदाचित ती. तर मग चला म्हटलं आपल्या गोडव्यावरती आहे, तुम्हाला जास्त गोड हवे असेल तर जास्त साखर टाका, कमी हवी असेल तर कमी साखर टाका, काय प्रॉब्लेम नाही त्याला. तर पुढची रेसिपी पटापट बघा आता ताई. तर हे घेतलेले मी नारळ, आणि नारळ बघा तुम्ही असे तळा त्याला ते ना काय म्हणतो आपण, असे तडा गेलेला आहे. हे बघा पहिलेच तळे गेलेले भरपूर. तर मग म्हटलं चला आता याचं काहीतरी बनवून घेऊ, नाही तर मग हे सुकून जातील. तर मी आता काढलेला आहे ओल्या खोबऱ्याचा आतला हा गर, आणि तुम्ही बघू शकता नारळ अगदी छान ताजं आणि फ्रेश नारळ आहे. तर यूट्यूब फॅमिली, ओल्या नारळाची मऊ लुसलुशीत खोबऱ्याची बर्फी आपण आता बनवतोय. सुक्या खोबऱ्याची मागच्या वेळेस तुम्हाला लाडू दाखवले होते मी. आता म्हटलं चला पुन्हा एकदा बर्फी बनवून बघू. भरपूर वेळेस आपण असं काहीतरी नवीन खाण्याचा प्रयत्न करतो, गोड वगैरे खावंसं वाटलं ना, घरात नारळ असेल किंवा नसेल तर आणून बघा एखादं छान आणि बनवून बघा आपली रेसिपी. तर चला मग आता आपण खोबरं काढून घेऊ आणि पटापट रेसिपी चालू करू. तर आता मी घेतलं आहे नारळामधलं खोबरं काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये धुवून स्वच्छ असं टाकलेलं आहे. आणि याला आता आपल्याला काय करायचं आहे, मिक्सरला छान असं बारीक करायचं आहे. चला मिक्सरला बारीक करून घेऊ. आणि हा झालेला आहे मिक्सरमध्ये त्याचा छान असा मस्त ज्यूस. बघा तुम्ही पाणी न टाकता छान असं मी दळून घेतलेलं आहे. आपण याच्यात साखर टाकून दळून घेतलं तरी चालतं, पण मी दुधातच साखर टाकलेली होती. म्हटलं चला आता खोबरं सुक्कं नुसतं किसून घेऊ, मिक्सरला बारीक करून घेऊ. तर असं हे आपण केलेलं आहे मिक्सरला छान असं बारीक, आणि टाकलेलं आहे दूध आणि साखरेच्या कढईमध्ये. तर मग यूट्यूब फॅमिली काय वाटतंय तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा. लाईक करा, व्हिडिओ बघत राहा पूर्ण व्हिडिओपर्यंत, कुठेही जाऊ नका. तर आपला आता छान असा लाईव्ह व्हिडिओ बनवायचं काम चाललेलं आहे. तर मी असं याला हलवून घेऊ राहिली एकसारखं कंटिन्यू, आणि याच्यामध्ये आपल्याला अजून बरंचसं काही काही बॅटर टाकायचं आहे. तर बघत राहा आपण काय काय टाकतो. आणि मग कशी आपली मऊ लुसलुशीत अशी ओल्या खोबऱ्याची बर्फी तयार होते. अगदी तोंडाला पाणी सुटणारी. हे 5-6 वेलदोडे घेतलेले मी, याच्यातलं बी काढून छान असं मस्त कुटून घ्यायचं आहे. छोटासा खलबत्ता आहे आपल्याकडे स्टीलचा, तर बी काढून मला कुटून घ्यायचं आहे. एक दूध पावडरचं पॅकेट होतं छोटंसं माझ्याकडे, मी दूध पावडर पण टाकून घेतलेली. वेलदोडे बारीक केले ते पण टाकलेले. आणि असं वेलदोडा का टाकायचा, तर खायला आहे ना खूप सुंदर आणि अप्रतिम लागतो, खूपच छान. म्हणजे वास तर येतोच आहे त्याचा, पण तोंडात जर टाकलं ना तर खूप छान वाटतं आपल्याला असं काहीतरी वेगळं खायला. तुम्ही बघू शकता 1 वाटी रवा पण टाकलेला आहे मी. 1 वाटी पण नाही, थोडासाच कमी आहे. अगदी 2 ते 3 चमचे धरूया आपण, पोहे खायचे असा एवढा रवा टाकलेला आहे आपण. आणि असं छान हलवायचं, एकसारखं काम चालू आहे. जवळजवळ अर्धा तास लागलेला आहे मला ही पूर्ण बर्फी बनवायला. तर यूट्यूब फॅमिली कुठेही जाऊ नका, आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता याच्यात काय टाकतोय आपण, याच्यात टाकतोय हे छान असं गावठी तूप आहे आपल्याकडे घरामध्ये. आणि तूप तर फारच आवडतो, मला पण फार आवडतं, सगळ्यांनाच आवडतं हे तूप. वरण भाताबरोबर वगैरे आपण नेहमी वापरत असतो हे. तर असं तूप टाकायचं आहे. या तुपाने खूप चव वाढते याची, आणि खायला आहे ना जिभेवर ठेवता क्षणीच पाणी होऊन जातं याचं. असं मऊ लुसलुशीत ओल्या नारळाची बर्फी आपण आता बनवतोय. तर चला कुठेही जाऊ नका, पुन्हा एकदा आपला व्हिडिओ पुढं स्टार्ट करून बघत राहा. स्टार्ट केलेला आहे मी. तर यूट्यूब फॅमिली, हे बघा तुम्ही बघू शकता छान असं बॅटर घट्ट होत आलेलं आहे आपलं. आणि मी काय केलं आहे, 1 वाटी याच्यामध्ये काढून घेतलेले. का काढलं आहे ते तुम्ही आता बघत राहा. वाटीभर आता साईडला ठेवले. आता मी काय करते पुढे बघत राहा. तर आपण काय घेतलेलं आहे, लाल रंग, आणि हा लाल रंग अर्ध्या पार्टमध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे.
तर काय टाकायचं आहे, 2 प्रकारामध्ये आज आपण ओल्या नारळाची मऊ लुसलुशीत तोंडाला पाणी सुटणारी बर्फी आपण बनवतोय. तर यूट्यूब फॅमिली अशी ही बर्फी खाताना ना खूप छान पण वाटतं आणि काहीतरी वेगळं आपल्या हाताने बनवलंय आपण, असं काहीतरी वेगळं खाण्याचा आनंद फार आणि फारच वेगळा असतो. तर मला तर वाटतंय आपण छान अशी रेसिपी बनवू राहिलो, तर तुम्ही एक एक लाईक नक्कीच करणार, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करणार आणि पुढची रेसिपी अशीच बघत राहणार. आता हा बटर पेपर आहे, त्याला मी गोल असं साईजचं कट केलेलं आहे आणि छान असा गोल डब्बा आहे माझ्याकडे. तर मी आता काय करणार आहे, स्टेप बाय स्टेप त्याच्यात टाकून घेणार आहे. आपण पहिला आहे ना सगळा लाल रंगाचं बॅटर खाली टाकू राहिलो. लाल रंगाचं बॅटर पूर्ण खाली टाकून व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे. कुठलीही घाई करायची नाही आपल्याला. हे बघा, पोहे खायचा चमचा घेतलेला आहे, छान प्रेस करायचं काम चाललेलं आहे आणि थोडंसं नॉर्मल आहे ना, थोडंसं कोमट झालेलं आहे ते. खूप कडक पण नाही, तर मग टाकतानाच म्हटलं खूप गरम नाही टाकायचं आपल्याला, खाली बटर पेपर आहे. टाकलंय तरी त्या पेपरला वगैरे काही अडचण नाही येत. पण म्हटलं चला आता थोडंसं मिडियम साईजचं होऊन देऊ आणि मग टाकू. तर तुम्ही बघताय माझं चाललेलं आहे असं छान स्प्रेड करायचं काम. आणि ही आपली बनते ओल्या खोबऱ्याची मऊ लुसलुशीत बर्फी. आणि हा वरतून तुम्ही बघितलेला होता, हा बॅटर मी एका काचेच्या बाउलमध्ये काढलेला होता, अर्धा बॅटर. आणि हे बॅटर पण वरतून आपण प्रेस करून घेतो छान असं. आणि याची ग्रीप इतकी सुंदर येणार आहे ना, काय सांगू तुम्हाला आता. कारण आपण मागचे लाडू पण आहे ना सुक्या याचे बनवलेले होते नारळाचे, आणि आज बनवतोय आपण ओल्या खोबऱ्याची मऊ लुसलुशीत चमचमीत तोंडाला पाणी सुटणारी बर्फी. तर याला आहे ना आपल्याला सेट व्हायला पण ठेवावं लागणार आहे, लगेचच्या लगेच कट नाही करायची आहे आपल्याला. तर मी आता काय केलं होतं, म्हणजे ही ना आदल्या दिवशी सायंकाळी जवळजवळ 6-1 वाजता अशी बनवली आहे आणि रात्रभर मी काय केलं आहे, याला फ्रीजला ठेवून दिलेलं होतं, कारण मला लाईव्ह पण घ्यायचा होता. पुन्हा म्हटलं चला आता वेळ कमी आहे आपल्याकडे, मग म्हटलं ये आता जास्त याच्यात पडायचंच नाही. तर मग मी दुसऱ्या दिवशी ना म्हणजे जवळजवळ अशी रात्रभर ठेवलेली होती फ्रीजमध्ये मी. तर बघा आता छान असं सुंदर आणि सुंदर असं मी लाकडी उचटणीने पुन्हा एकदा याला प्रेस करून घेतलेलं आहे. काय वाटतं यूट्यूब फॅमिली, कुठेही जाऊ नका, बघत राहा आपला व्हिडिओ. तर दुसऱ्या दिवशी सकाळी मी जवळजवळ सकाळी 8:30 पावणे 9च्या दरम्यान पुन्हा एकदा किचनवरती डब्बा फ्रीजमधून काढून आणला आणि म्हटलं चला आता एकदा चेक करून घेऊ. आणि लाईव्ह चालू व्हायच्या अगोदर, कारण माझा लाईव्ह पण असतो सकाळी, तर लाईव्ह चालू होण्याच्या अगोदर आपण आपली ही बर्फी आपण खोलून बघू कशी झालेली कशी नाही. आपण मस्त फ्रीजच्या टेम्परेचरला ठेवलेलं होतं थंड. तुम्ही जरी घरातही ठेवलं असतं तर काय अडचण नव्हती, पण म्हटलं चला नाही आता आहे ना आपण फ्रीजमध्ये ठेवू, नॉर्मल याच्या टेम्परेचरवर असं मी ठेवून दिलेलं होतं. तर बघूया आपण कशी झाली आपली बर्फी आणि काय वाटतंय तुम्हाला आपल्या बर्फीबद्दल. अगदी तोंडाला पाणी सुटणारी मऊ लुसलुशीत अशी ओल्या खोबऱ्याची नारळाची बर्फी आपण बनवलेली आहे. चला बघूया काय वाटतंय. जवळून जरा थोडा ट्रायपॉड पुढे घेऊ आपण आणि स्टार्ट करूया एकदा छान असं बघायला. तुम्ही बघा बटर पेपर किती छान दिसतोय आणि किती सुंदर झालेली असेल, असं असं पाणी सुटलेले तोंडाला बघता क्षणी, थंड थंडगार झालेली अशी मस्त. वाव, किती सुंदर आहे बघा, एकच नंबर. छान अशी ग्रीप आलेली आहे आणि छान आपण घाई न करता छान ठेवून घेतलेली होती फ्रीजमध्ये रात्रभर, त्याच्यामुळे खूप लूक आलेलं आहे तिला. तर काय वाटतंय, कोणाकोणाच्या तोंडाला पाणी येतंय बघा. तर आपली छान अशी, तरी आता याला काय करू आपण, पुन्हा एकदा डब्यात काढून घेऊ. डब्यात काढू आणि मग कट करू. शेप बिघडणार नाही आणि काहीच नाही. तर चला याला पलटी मारून घेऊ एकदा. छान असं डब्याच्या झाकणात काढलेली मी. डब्यात न काढता झाकणात काढली म्हणजे कट करायला सोपी जाईल आपल्याला. चला तर मग कट करून घ्यायचे आपल्याला मस्त पार्ट सगळे असे छान आपल्या आवडीप्रमाणे, छोटे मोठे तुम्हाला जसे आवडतील तसे कट करू शकतो आपण. आता मी माझ्या आवडीप्रमाणे कट करता, तुम्ही बनवलं तुम्ही पण तुमच्या आवडीने कट करा. आणि ओल्या नारळाची मऊ लुसलुशीत चमचमीत पाणीदार अशी बर्फी कशी वाटणार आहे ती नक्कीच कमेंट करून सांगा. तर असे काप आपले झालेले आहे. आपण काय करू आता, यालाच मस्त चायना डिशमध्ये वगैरे काढून घेऊ आणि बघूया आपली बर्फी कशी वाटते. आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. यूट्यूब फॅमिली, आपण पुन्हा भेटणार आहे नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये. माझे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणार. सबस्क्राईब करा नक्कीच, लाईक करा केलं नसेल तर पटापट. तर चला कुठेही जाऊ नका, आता मी तुम्हाला बाय बाय म्हणते. आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा यूट्यूब फॅमिली. बाय बाय, पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया आपण.